माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार, माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। मित्र, मी आता आहे उत्तर प्रदेशातल्या आग्रा या शहरात आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला जे दिसतंय ते जगातलं 8वं आश्चर्य आहे, ज्याला ताजमहाल म्हणतात, जे शहाजहाननं आपली प्रिय पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ बांधलेले समाधी म्हणूया, खडगं म्हणूया, हे ताजमहाल ज्याला वर्ल्ड हेरिटेज आहे, म्हणजे जागतिक वारसा प्राप्त असल्यामुळे तुम्हाला इथं कितीतरी फॉरेनर लोक दिसतील। वर्षाचे 12 महिने इथं गर्दी तुम्हाला दिसत असेल। तर या ताजमहालाचं थेट दर्शन आपल्याला घडावं म्हणून हा प्रपंच आहे। मित्र, इथं बाजूला एकूण या प्रेमेसिसमध्ये 16 गार्डन आहेत। इकडल्या बाजूला 8 आणि इकडल्या बाजूला 8 तुम्हाला दिसत असतील। किती नयन रम्य आणि किती मोठा परिसर आहे। आपल्या पत्नीसाठी, प्रिय पत्नीसाठी इतकं मोठं स्मृतीस्थळ हे बांधलं गेलेलं आहे। उत्तर प्रदेशातल्या आग्रा या शहरामध्ये माय मराठीच्या दर्शकांना याचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं म्हणून आम्ही हा ब्लॉग बनवत आहोत। पुन्हा एकदा बघा, माझ्या पाठीमागे जे दिसतंय, झूम करून दाखवा थोडंसं, हा आहे ताजमहाल। आपली प्रिय, खरं तर हे बुरहानपूरला राहायचे मध्य प्रदेशमध्ये, पण बुरहानपूरला ही पत्नी मुमताज जी होती ती इराकची होती। अतिशय सुंदर नृत्य करणारी आवडती पत्नी शहाजहानची। तिचं निधन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या पत्नीच्या आठवणी म्हणून मी जगातली सर्वात सुंदर आणि मोठी भव्य वास्तू बांधणार आहे। त्यावेळेस मग त्या काळातल्या इंजिनियरनी प्रदूषणाच्या नावाखाली बुरहानपूरचं रद्द केलं। खरं तर तिथं वास्तू चालू झाली होती, पण नंतर आग्रा हेच ठिकाण निवडलं। यमुना नदीच्या किनारी हे ठिकाण आहे। किती भव्य आणि दिव्य आहे। याला जागतिक वारसा म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज लाभलेला असल्यामुळं इथं जगभरातून पर्यटक वर्षाचे 12 महिने, आता इथं 50% जास्त फॉरेनर आहेत तुम्हाला दिसत असतील। तर हे अत्यंत सुंदर अशी देखणी वास्तू ताजमहाल नावाची, जी आपल्या प्रिय पत्नीच्या आठवणीमध्ये स्मृतीप्रीत्यर्थ राजा शहाजहान यांनी उभी केली होती, तिचं दर्शन मी आतमध्ये नेऊन करणार आहेच, पण प्रवेशद्वारावरून एकदा हे दर्शन करावं असं मला वाटलं, म्हणून हा मी ब्लॉग बनवतोय। मला आशा आहे की हा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल। नक्की झाली तर बघा, हे किती रम्य परिसर आहे। याच परिसरामध्ये एक किल्ला पण आहे, एक मंदिर पण आहे छान, त्याचा सुद्धा स्वतंत्र ब्लॉग मी बनवणार आहेच। पण तूर्त आपण ताजमहाल, जे जगातलं 8वं आश्चर्य मानलं जातं, इतकी सुंदर वास्तू ताजमहाल नावाची आपल्या भारतात आहे। हे बघा, तुम्हाला फॉरेनर दिसत असतील, अगदी युरोप, अमेरिका, हे बघा, हे सगळे खाली उतरत असलेले हे फॉरेनर आहेत, रशियाचे आहेत। आता त्यांच्या भाषेवर आम्ही जाणवलं। समोर थायलंड, इंडोनेशिया, हे आपल्या आशियन कंट्रीज तर आहेच, पण जगभरातून रशियन कंट्रीज, युरोपियन कंट्रीज, अमेरिकन कंट्रीज, आफ्रिकन कंट्रीज, सगळीकडून अगदी घोळकीच्या घोळकी येत असतात। इतकं हे सुंदर आणि भव्य दिव्य असं ठिकाण आहे। हे इथं आता सध्या साफसफाई सुरू आहे, नाहीतर इथं पाण्याचे मस्त कारंजे रात्रीला तर इतकं छान दिसतं अंधारामध्ये, मंद प्रकाशामध्ये, की जणू काय आपण एखाद्या स्वप्न नगरीत आहोत की काय, किंवा स्वर्गात आहोत की काय। बरं, हे काही एवढाच परिसर नाही, बघा तुम्हाला तिकडे सगळीकडे मुंग्यासारखी माणसं दिसतात। हे गार्डन, किती पत्नीवर प्रेम असेल त्या राजाची कल्पना करा मित्र। किती सुंदर ही वास्तू बांधून तुमच्या माझ्या भारताची शान आणि मान आणि वैभव जगभरात वाढवलेला आहे या वास्तूनं। आता हे फक्त तुम्ही समोर बघताय, आता कॅमेरामध्ये प्रवेशद्वार आहे, हे बघा, इथून यायचं असतात आणि हे समोर हा दिसतोय तोच ताजमहाल। अनेक जण जगातले प्रेम करणारे आणि इतिहास संशोधक, तज्ज्ञ हे इथे येऊन भेट देत असतातच, जगभरातील लोक, कारण हे वर्ल्ड हेरिटेज आहे, म्हणजे जागतिक वारसा लाभलेली वास्तू आहे ही। आणि शेकडो वर्षानंतरही किती दिमाखात उभी आहे बघा ही ताजमहाल। तुम्हाला एकदा निवांत सगळं फिरवून दाखवतो, कसा परिसर आहे, किती नयनरम्य आहे, कसं याचं मेंटेनन्स असेल, कसं करत असतील, काय त्या काळातले राजे आणि काय त्यांचं प्रेम आणि काय ही वास्तू। बस डोळे भरून येतात, मन भरून येतं, डोळे तृप्त होतात। इतकी नयनरम्य आणि भव्य दिव्य ही वास्तू ताजमहाल नावाची, ही आपल्याला आतून मी दाखवणार आहेच, पण एक वेगळा स्वतंत्र ब्लॉग बनावा म्हणलो की समोरून प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्या कशी सुंदर दिसते ही वास्तू।
खरं तर हे सकाळच्या मंद कोवळ्या उन्हामध्ये किंवा सूर्य मावळतीकडे जात असताना त्यावेळेस तर इतकी सुंदर दिसते. पण दुर्दैवानं आमच्या वेळेत ते बसलं नाही. आम्ही दुपारी जवळपास 1:30-1:45 वाजता इथं आलेलं असल्यामुळे थोडासा जास्त चमक येत असेल, पण हे सौंदर्य काही लपत नाही. हे भारताचं वैभव आहे, हे भारताची परंपरा आहे, हा भारताचा इतिहास आहे, हे भारताचं प्रेम आहे. एक पती आपल्या पत्नीवर किती प्रेम करू शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे हा ताजमहाल नावाचा देखना रुबाबदार ही वास्तू. हे बघा, परत फॉरेनर म्हणजे 50% फॉरेनरच असतात इथं. इतकं आकर्षण आहे जगभरातील लोकांना ह्या वास्तूचं, जगभरातील लोकांना. कारण ती वास्तूच तशी आहे मित्रांनो. शेकडो वर्षानंतर तेच वैभव, तीच चकाकी, तेच सौंदर्य. वा, बस डोळ्यात बसत नाही हे सौंदर्य मित्रांनो. म्हणून वाटलं की तुम्हाला हा वास्तू दाखवलीच पाहिजे. आम्ही उत्तर भारताच्या दौऱ्यावर मागच्या 6 दिवसांपासून आहोत. या दौऱ्यामध्ये अनेक आम्ही धार्मिक ऐतिहासिक स्थळं बघत आहोत. त्यातलंच ऐतिहासिक स्थळ म्हणजे आग्रा येथील हे ताजमहाल नावाची ही वास्तू बघा किती छान आहे, किती गार्डन आजही सुंदर हे ठेवलं. बघा समोर येणारे फॉरेनर दिसत असतील, इकडून जाणारे फॉरेनर्स आहेत. किती आणि काय काय वर्णन करावं ह्या वास्तूचं. बस इथं आलं की हलवूच वाटत नाही, इतकं प्रसन्न वाटतंय. वा, वास्तू असावी तर अशी, परिसर असावा तर असा, प्रेमाची असावी तर अशी. इतकं हे सुंदर. आणि वर्षाची 12 महिने हीच गर्दी. आणि अधिक इतिहास तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण सगळ्यांना ताजमहालचा आणि शहाजहान आणि मुमताजचा इतिहास माहीतच आहे. म्हटलं आपण फक्त वास्तू दाखवावी, झूम करून दाखवावी, थोडं लोक बघतील आणि नंतर आत गेल्यावर तर दाखवायचीच आहे. तर मला आशा आहे की ही वास्तू आपल्याला नक्कीच प्रभावित करेल. आपण जर उत्तर भारतात आलात तर नक्की या वास्तूला भेट द्या. मी तर असं म्हणेल की आपण मुलाबाळांसहित कुटुंबासहित एकदा अवश्य इथं भेट द्यायला. या भारताचे जे वैभव आहे ऐतिहासिक ते पाहत राहा. आग्र्याचा ताजमहाल असेल किंवा आणखी जिथले कुठले जागतिक वारसा लाभलेले वैभव आहेत, वास्तू आहेत, किल्ले आहेत, ते पाहिलेच पाहिजेत. या दृष्टीनं हा ब्लॉग मी बनवतोय. मला आशा आहे की हे ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा तुम्हाला एक तर शेवटचं हळूच दाखवतो दर्शन, सगळ्या गार्डन वगैरे कशी किती सुंदर बघा, हे किती नयनरम्य आहे. तर याच अपेक्षेसह मी राजेसाहेब कदम उत्तर प्रदेशातल्या आग्रा येथील, ज्याला जागतिक वास्तूचा दर्जा प्राप्त आहे, वर्ल्ड हेरिटेज, या वर्ल्ड हेरिटेजमधून मी राजेसाहेब कदम आपला सविनय निरोप घेतो. जय जगत, नमस्कार, धन्यवाद, जय जगत. झालं नाही 8 मिनिट. असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट पुन्हा करा. एकदा धन्यवाद. आपण बघू शकता